नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेतील आणखीन एक घटक अभ्यासणार आहोत. बुद्धिमत्ता या विषयातील गटात न बसणारा पर्याय किंवा गटात न बसणारा शब्द हा घटक अभ्यासणार आहोत. त्यासाठी प्रश्न काय दिलेला असतो बघा, खाली दिलेल्या पर्यायांपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा. म्हणजे जे तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात त्याच्यातला एक शब्द असा असतो की जो गटात बसत नाही. पाहूया आपण उदाहरण क्रमांक 1, इंदू, शशी, सिंधू, सोम. या शब्दांमध्ये इंदू, शशी आणि सोम हे चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, तर सिंधू हा सागर किंवा समुद्राचा समानार्थी शब्द आहे, म्हणून सिंधू हा शब्द गटात बसत नाही. दुसरं उदाहरण आहे दैनिक, वाचक, पाक्षिक आणि मासिक. यामध्ये दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे, पाक्षिक म्हणजे 15 दिवसात प्रसिद्ध होणारे आणि मासिक म्हणजे महिन्याला प्रसिद्ध होणारे असे हे नियतकालिके आहेत. तर वाचक म्हणजे जे लोक वाचणारे आहेत त्यांना वाचक म्हटलं जातं, म्हणून वाचक हा शब्द गटात बसणारा नाहीये, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाचक. तिसरा उदाहरण आहे किंवा तिसरा प्रश्न आहे मीन, वृषभ, कर्क, शरद. यामध्ये मीन, वृषभ आणि कर्क ह्या राशी आहेत, तर शरद हा ऋतू आहे आणि म्हणून शरद हा पर्याय क्रमांक 4 आपला अचूक उत्तर आहे. प्रश्न चौथा, खुर्ची, टेबल, शर्ट, विजार, कुलूप, चावी आणि घर, गृह. यामध्ये घर, गृह हे समानार्थी शब्द आहेत, तर खुर्ची, टेबल, शर्ट, विजार, कुलूप, चावी हे एकमेकाला जोडून सहसंबंध असलेले, जोडून आलेले शब्द आहेत किंवा जोडी असलेले शब्द आहेत. पाचवा प्रश्न आहे मुंबई, भोपाळ, कोलकाता, दिल्ली. यामध्ये वेगळा पर्याय आहे भोपाळ, कारण मुंबई, कोलकाता व दिल्ली हे तिन्ही चतुर्भुज महामार्ग जोडणारे प्रमुख. भोपाळ हे उत्तर आहे, कारण मुंबई, कोलकाता आणि दिल्ली हे चतुर्भुज महामार्ग जोडणारी प्रमुख शहरे आहेत, तर भोपाळ त्यामधलं शहर नाहीये. प्रश्न क्रमांक 6, याच्यामध्ये मूग, हरभरा, मका, चवली. ह्याच्यापैकी मका हा वेगळा शब्द आहे किंवा गटात न बसणारा शब्द आहे, कारण मूग, हरभरा आणि चवली हे कडधान्य आहेत, तर मका हे तृणधान्य आहे. 7वा प्रश्न आहे बासरी, सतार, विना, सारंगी. ह्याच्यामध्ये बासरी हा गटात न बसणारा शब्द आहे, कारण सतार, विना व सारंगी हे तारवाद्य आहेत, तर बासरी हे फुंकर वाद्य आहे. 8वा प्रश्न आहे भारत, चीन, इराण, जर्मनी. यामध्ये भारत, चीन व इराण हे तिन्ही आशिया खंडातील देश आहेत, तर जर्मनी हा युरोप खंडातील देश आहे, त्यामुळे जर्मनी हा पर्याय आपल्या गटात बसत नाही, म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 जर्मनी. 9वा प्रश्न आहे मेघ, अंबुद, पवन, पयोद. यामध्ये मेघ, अंबुद व पयोद हे ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे ते तिन्ही एकाच गटात मोडतात. मात्र पवन हा वाऱ्याचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे ह्या गटात मोडत नाही, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 पवन. 10वा उदाहरण आहे किंवा 10वा प्रश्न आहे जानेवारी, मार्च, सप्टेंबर, ऑक्टोबर. या जर 4 महिन्यांचं निरीक्षण केले तर जानेवारी, मार्च व ऑक्टोबर या महिन्यामध्ये प्रत्येकी 31 दिवस असतात, तर सप्टेंबर या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 सप्टेंबर. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.